सीएससी म्हणजे काय किंवा शहरी व ग्रामीण भागातील लोक जे योजनेपासून वंचित राहतात, सीएससी मार्फत काय काय योजना राबवली जातात आणि लोकांना याचा सीएससीचा काय लाभ होईल किंवा आता नवीन एक योजना आल्या ते ग्लोबलची म्हणजे काय त्याच्या काही लोकांना योजनेचे फॉर्म वगैरे भरताना काही टेक्निकली काय प्रॉब्लेम आला किंवा काय, तर एनी डिस्क सपोर्ट करण्यासाठी आमची टीम 24 तास कार्यरत असते. नमस्कार. सीएससी क्षेत्रामध्ये नामांकित नाव असलेले चंद्रकांत भिंगारदेवे आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत. तर आपण जाणून घेऊया सीएससी म्हणजे काय किंवा सीएससी मध्ये किती प्रकारची योजना लोकांपर्यंत पोहोचतात. तर जाणून घेऊया सीएससी म्हणजे काय. तर नमस्ते. नमस्ते. सीएससी म्हणजे काय? सीएससी म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर हा त्याचा फुल फॉर्म आहे. सीएससी ची स्थापना 2006 साली माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत सीएससी ची स्थापना करण्यात आली. ही स्थापना शासनानं चालू करण्याचा पाठीमागचा उद्देश की शहरी व ग्रामीण भागातील लोक जे योजनेपासून वंचित राहतात, तर हे योजनेपासून वंचित राहू नये यासाठी 2006 ला IT विभागाने सीएससी ची स्थापना केलेली. तर सीएससी क्षेत्रामध्ये तुम्ही किती वर्ष कार्यरत आहात? सीएससी मध्ये माझं योगदान 2018 म्हणजे कोरोना लागण्याच्या अगोदरपासून 2018 पासून मी कार्यरत आहे. यामध्ये सीएससी क्षेत्रामध्ये आम्ही कमी वेळेमध्ये आमच्या ग्लोबल सीएससी एंटरप्राइजेस मार्फत आम्ही लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे. जवळपास सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या 4-5 जिल्ह्यामध्ये आमचं काम म्हणजे चांगल्या पद्धतीने काम चालू आहे. लोकांची सेवा करण्याचा आम्हाला शासनाकडून किंवा सीएससी मार्फत आम्हाला वाटचालीस आम्हाला चांगलं प्राधान्य मिळते. तर आम्ही यामध्ये अजून कार्यरत आहे. सीएससी तुम्ही आता सीएससी काढून देता असं तुम्ही मगाशी बोलला, पण सीएससी आता पाहतो किती लोकांना तुम्ही सीएससी स्थापना करून दे किंवा सीएससी काढून दे आयडी काढून दे. बरोबर आहे. तर सरांचा आपण प्रश्न घेऊ. सीएससी आम्ही विटा जिल्हा सांगली या ठिकाणी आमचं ग्लोबल सीएससी एंटरप्राइजेसच्या नावानं आमचं शॉप आहे. या ठिकाणी आम्ही आमच्याकडे जे ऑनलाईन क्षेत्रामध्ये नेट कॅफेमध्ये काम करणारे आपले सरकार सेवा केंद्र असतील, माही सेवा केंद्र असतील, तर त्यांना आयडी आवश्यक असेल सीएससीचा, तर तो आम्ही आयडी त्यांना एकदम निशुल्क कमी किमतीमध्ये त्यांना जनरेट करून देतो. शिवाय आमच्याकडे त्यांना टेक्निकल सपोर्ट करणारी टीम सुद्धा कार्यरत आहे. म्हणजे काही लोकांना योजनेचे फॉर्म वगैरे भरताना काही टेक्निकली काय प्रॉब्लेम आला किंवा काय, तर एनी डिस्क सपोर्ट करण्यासाठी आमची टीम 24 तास कार्यरत असते. तर यासाठी आम्ही त्यांना सीएससी आयडी काढून देण्यापासून त्यांना ट्रेनिंग प्रशिक्षण आम्ही पुरवतो त्या लोकांना. तुम्हाला दुसरा असा प्रश्न, सीएससी मार्फत काय काय योजना राबवल्या जातात? सीएससी मध्ये आयटी क्षेत्राने स्थापना केलेल्या आहेत. तर ह्यामध्ये G2C, B2C हा एक 2-3 प्रकारचे म्हणजे ज्या योजना जास्त कार्यरत असतात. तर B2C मध्ये बिझनेस टू कस्टमर आणि G2C म्हणजे गव्हर्नमेंट टू सिटीजन हा प्रकार आहे. तर गव्हर्नमेंट टू सिटीजन यामध्ये आधार कार्ड असतील, पॅन कार्ड असतील, टॉपॅक, उद्योग आधार, फुड लायसन किंवा इतर ज्या योजने केवायसीचा जो प्रकार असेल तर त्या G2C मध्ये प्रकार होतो. आणि बिझनेस टू कस्टमर मध्ये जो प्रकार आहे ते येणाऱ्या शासकीय योजनेचे गव्हर्नमेंटचे फॉर्म असतील योजना वगैरे, तर तो बिझनेस टू कस्टमर म्हणजे कस्टमर पर्यंत त्या योजना पुरवण्याचं काम हे B2C सर्व्हिस मध्ये केलं जातं. जवळपास आपल्याकडं 350 पेक्षा जास्त सीएससी मध्ये योजना चालू आहेत. त्यामध्ये आम्ही त्यामधील 2 ते 3 प्रकारच्या आम्ही मुख्यतः आम्ही जास्त त्या गोष्टीवरती प्राधान्य देतो. कारण या योजनेमध्ये आम्ही मागच्या 1-2-3 वर्षापासून आम्ही PMG दिशा सारखी एक स्कीम मध्ये आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना होती, प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान. तर या योजनेचे उद्दिष्ट 6 करोड लोकांना डिजिटल साक्षर करण्याचं गव्हर्नमेंटचं उद्देश होतं. जसं की 2017ला श्री नरेंद्र मोदी साहेबांनी लाल किल्ल्यावरून त्या योजनेची घोषणा केली की डिजिटल इंडिया म्हणून मिशनची घोषणा केली. त्यामध्येच हा PMG दिशाचा प्रकार आहे, प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान.
ह्या योजनेचा उद्दिष्ट गव्हर्नमेंटचा असा होता की भारतातील प्रत्येक राज्यामधील 6 करोड लोकांना आपण डिजिटल साक्षर करायचं आहे. तर ह्या साक्षर करण्यासाठी जे सीएससी सेंटर चालक असतील तर त्या चालकांना प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये 300 लोकांना डिजिटल साक्षर करायचे होते. ह्यामध्ये त्यांचा एक सिलेबस होता, ऑनलाईन असेसमेंट होता. त्या प्रकारे आम्ही ते सर्व ग्रामपंचायतला राबवत होतो. जवळपास आम्ही 4 वर्ष योजनेमध्ये काम केलं, चांगल्या पद्धतीने काम झालं. आमच्या सेंटरच्या माध्यमातून लगभग 20,000 नोंदणी आम्ही पूर्ण केल्या ह्याच्या माध्यमातून. आणि ग्रामीण लोकांना या योजनेचा चांगला फायदा झालेला आहे या योजनेमध्ये. आणि लोकांना याचा सीएससीचा काय लाभ होईल, किंवा आता नवीन एक योजना आल्या ते ग्लोबलची, म्हणजे काय त्याच्या आता आमच्याकडं टेलिलॉ ही एक योजना न्याय विभाग भारत सरकार यांच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. जसं की 2018 पासून टेलिलॉ योजना ही आजपर्यंत सक्रिय होती. गेले 4-5 महिन्यापासून ती योजना थोडी स्थगिती होती. आता 1 नोव्हेंबरला पूर्ण पॅन इंडिया योजना कार्यरत, म्हणजे सर्व्हर चालू प्रॉपर चालतोय. तर या वर्षी देखील आम्ही 1 नोव्हेंबर पासून चांगला प्रकल्प आम्ही हाती घेतलेला आहे. तर या योजनेचा उद्दिष्ट काय की सर्वसामान्य ग्रामीण व शहरी भागातील लोकांना त्यांना मोफत कायदेशीर किंवा शासकीय योजनेची माहिती घर बसल्या मोबाईलवरती व्हिडिओ कॉल किंवा नॉर्मल कॉल ह्याच्यावरती माहिती मिळण्यासाठी ह्या योजनेचा उद्दिष्ट आहे. तर ह्यामध्ये न्याय विभागाची योजना आहे अर्थात. तर त्यामध्ये न्याय विभागाचा ह्यामध्ये असा फोकस आहे की ग्रामीण भागामधील लोकांना त्यांच्या अडचणीचा प्रश्न मांडता यावा. तर असं कोणतं एक व्यासपीठ आजपर्यंत विकसित झालं उपलब्ध नव्हतं. तर मला वाटतं ह्या योजनेने एक चांगली संधी मिळालेली आहे. यामध्ये न्याय विभागाचं चांगलं योगदान आहे. तर यामध्ये त्यांचे कौटुंबिक वाद असतील, जमिनीच्या काय त्यांच्या वादविवाद असतील, भावकीचा किंवा बाकी कौटुंबिक त्यांचा वाद असेल, जमिनीचे वाद असतील, महिला अत्याचार असतील, तर ह्यामध्ये आम्ही शक्यतो अशा लोकांपर्यंत पोहोचतो की महिला सक्षमीकरण करण्यासाठी किंवा महिलांवर होणारे वाढते अत्याचार ह्याच्यावरती कुठेतरी आळा बसावा, किंवा जे लोक ग्रामीण शहरी भागातील ह्यापासून वंचित राहू नये असे ह्यासाठी आमचं काम आहे की आम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचणं आणि त्या लोकांची नावनोंदणी करणं. नावनोंदणी केल्यानंतर आम्ही त्यांचं लॉयर अपॉइंटमेंट करतो आम्ही, म्हणजे वकील असतात ते. तर सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे ऍडव्होकेट जे असतात, वेल क्वालिफाईड असतात ते, तर ह्यांचे जे काय पर्सनल जे विषय असतील तर ते वकिलाच्या माध्यमातून त्यांना कनेक्ट करून देणं हे आमचं काम आहे. एखाद्या सर्वसामान्य लोकांना त्या वकिलामार्फत मोफत सल्ला भेटला, मोफत सल्ला थोडक्यात मोफत सल्ला त्यांना पुरवला जातोय. तर ठीक आहे, धन्यवाद. नमस्ते.